नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जालना जिल्हा विशेष प्रश्नसंच भाग 11 मध्ये आज आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. गेले जे 10 प्रश्नसंच आपण बघितलेले आहेत, त्याला विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे जे प्रश्न आहेत जालना जिल्हा विशेषचे, हे कोणत्याही युट्यूबर्सने तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न दिलेले नाहीत. आपण हे प्रश्न तुम्हाला फ्रीमध्ये दिलेले आहेत. कुठल्याही युट्यूब चॅनलवरती गेला तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला दिसणार नाहीत. त्यांनी आपल्या बॅचेस काढलेले आहेत आणि त्या बॅचेसमध्ये प्रश्न देण्याचं काम केलेलं आहे. आता जालना जिल्हा विशेषवरती मित्रांनो 20+ या ठिकाणी प्रश्न आहेत, म्हणजे 20 गुणाला हे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे हे 20 मार्क तुम्हाला मिळाल्यात जमा आहेत. तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, या प्रश्नांची रिव्हिजन मारायची आहे. आता रिव्हिजन कशी मारायची? तर हा व्हिडिओ जरी तुम्ही बघितला असेल तरी पुन्हा हा व्हिडिओ बघायचा आणि मी उत्तर सांगण्याच्या आतमध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते बघा. 100% सांगतो की याच्या बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेला येणार नाही. तुमचे 20 मार्क तुम्हाला आत्ताच मिळालेले आहेत असं गृहीत धरा आणि बाकीचे जे काही टॉपिक आहेत किंवा विषय आहेत त्याची तयारी करा. आणि त्यासाठी आपला क्रमिकचा जो प्रश्नसंच आहे तो सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांना कुणाला हवा असेल त्याने मला मेसेज करा या नंबरवरती. तुम्हाला ती प्लेलिस्ट या ठिकाणी पाठवून दिली जाईल किंवा या टेस्ट सिरीज संदर्भामध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल, मेसेज या ठिकाणी करू शकता. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी प्रश्नसंचाला सुरुवात करूया. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की मार्केटमधली पुस्तकं आणून वाचल्यानंतर आपला अभ्यास होईल. लक्षात ठेवा, 20 दिवस आपल्याकडे उरलेले आहेत आणि या 20 दिवसामध्ये कुठलंही मार्केटचं पुस्तक तुम्हाला वाचून होणार नाही. आणि जितके जर तुम्हाला परिपूर्ण करायचं असेल तर मी दिलेली जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट बघा. आज आपला 7वीचा भूगोल, याचे पण जवळजवळ 1300+ प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की एका प्रश्नामध्ये माझे 4-4, 5-5 प्रश्न तयार होतात आणि त्याची हिंट सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत आपली 7वीचे 1300 प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. परीक्षा होईपर्यंत 10वी पर्यंतचा सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला असेल. त्यामुळे चिक्कीची सुद्धा तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, जे गणित, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला या ठिकाणी मेसेजेस येतात की सर आमचं गणित खूप वीक आहे. तर मी त्यांना सांगेन की मी तुम्हाला 16 व्हिडिओची प्लेलिस्ट दिलेली आहे. या 16 व्हिडिओमध्ये जवळजवळ एका व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आहेत. असे जर तुम्ही 16 गुणिले 25 केलं तर 400च्या आसपास या ठिकाणी गणित आहेत. मित्रांनो, ही जरी गणितं तुम्ही केली तरी तुम्ही या ठिकाणी 15 मार्कापर्यंत सहज पोहोचू शकताय. तर त्यामुळं तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघा, वारंवार बघा. दिवसातून 3 ते 4 व्हिडिओ बघा. 25 प्रश्न म्हणजे दिवसात तुम्ही 100 प्रश्न त्या व्हिडिओमधले बघायला पाहिजेत. आणि जर या व्हिडिओचे माझ्याकडे प्रश्नपत्रिका असतील तर त्या सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की मी जे देतोय, मी जे मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल तुम्ही काळजीपूर्वक करा. परीक्षेला पेपर हातात आल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे सगळे प्रश्न आपल्या ओळखीचे आहेत. त्यानंतर चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण आजपासून सुरू करणार आहे. त्यामुळे चालू घडामोडी सुद्धा तुमचं या ठिकाणी कव्हर केले जाईल. आणि जे काही गणिताचे प्रश्न आपल्याला विद्यार्थी पाठवत आहेत तर ते गणिताचे प्रश्न सुद्धा आपण घेणार आहे. तुम्हाला जर एखादं गणित वगैरे सुटत नसेल तर ते सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सांगू शकता. त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1, भगवान बाबांचे मंदिर असणारे अकोला हे ठिकाण जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? पर्याय ए आहे बदनापूर, बी आहे मंठा, सी आहे घनसावंगी, डी आहे जाफराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बदनापूर. त्यानंतर बघा, खालीलपैकी बदनापूर तालुक्यातील कोणत्या ठिकाणी वाल्मिक ऋषींचे समाधी स्थळ आहे? ए आहे असोला, बी आहे अकोला,
सी आहे अंबडगाव आणि डी आहे चित्तोडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकोला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात यादवकालीन बारव आहे? मित्रांनो, बारव म्हणजे पाण्याच्या टाक्या. पाण्याच्या टाक्या ज्या की यादवकालीन आहेत. तर या यादवकालीन पाण्याच्या टाकी किंवा यादवकालीन बारव जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत? तर पर्याय ए आहे बदनापूर, बी आहे भोकरदन, सी आहे अंबड, डी आहे जालना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंबड. मित्रांनो, एवढे प्रश्न मी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय. तर तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. निदान तेवढी तरी तुम्ही तुमच्याकडनं पोहोचपावती अपेक्षित आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करावं आणि निश्चित तुम्ही लाईक करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? ए आहे अंबड, बी आहे परतूर, सी आहे मंठा, डी आहे जाफराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जाफराबाद. प्रश्न क्रमांक 5. ब्रिटिश कर्नल स्टीव्हन्सनच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या नावाने कोरीव नक्षीकाम असलेले असई येथील स्मारक खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ए आहे जाफराबाद, बी आहे अंबड, सी आहे घनसावंगी, डी आहे बदनापूर. इथं एक लक्षात ठेवा की हा कर्नल स्टीव्हन्सन आहे. याचे जे काही स्मारक आहे ते स्मारक कुठं आहे? तर असई या गावामध्ये आहे. आणि असई हे गाव कोणत्या तालुक्यात आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जाफराबाद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी आपल्या पूर्वजांना भेटी देण्यासाठी ब्रिटिश पर्यटक जाफराबाद तालुक्यातील कोणत्या ठिकाणी येतात? ए आहे वसई, बी आहे असई, सी आहे आंबेगाव, डी आहे अंधारी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी असई. कारण मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की कर्नल स्टीव्हन्सनचं जे स्मारक आहे ते स्मारक त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्या वेळेला परदेशी पर्यटक भारतामध्ये येतात ब्रिटिश, ते काय करत असतात? या असई या गावाला भेट देत असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. जालना जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? पर्याय ए आहे 3, पर्याय बी आहे 2, पर्याय सी आहे 1 आणि पर्याय डी आहे 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1. आता मित्रांनो, या महानगरपालिकेबद्दल आपण याच्या अगोदर माहिती बघितलेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? त्यानंतर ही महानगरपालिका महाराष्ट्रातली कितवी महानगरपालिका आहे? याची उत्तरं तुम्हाला यायला पाहिजेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. जालना जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? ए आहे 4, बी आहे 3, सी आहे 2 आणि डी आहे 1. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3. त्यानंतर बघा जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपंचायती आहेत? पर्याय ए आहे 4, पर्याय बी आहे 3, पर्याय सी आहे 2, पर्याय डी आहे 1. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4. त्यानंतर बघा जालना जिल्हा ही मराठवाड्यातील कितवी, या ठिकाणी कितवी असा शब्द पाहिजे, कितवी महानगरपालिका आहे? ए आहे 2री, बी आहे 3री, सी आहे 4थी, डी आहे 5वी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ही मराठवाड्यातली आहे, लक्षात ठेवा. मराठवाड्यातील ही 5वी आहे आणि एकूण महाराष्ट्रातली कितवी आहे? महाराष्ट्र. तर हे मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा कोणत्या लढाईस पुण्याच्या पेशव्यांनी जालना आपल्या ताब्यात घेतली? म्हणजे पुण्याच्या पेशव्यांनी या ठिकाणी जालना ताब्यात घेतलं होतं. तर ते कोणत्या लढाईने घेतलं होतं? ही आहे 1760 उदगीर, बी आहे 1857 प्लासी, त्यानंतर आहे बघा 1757 पाहिजे होतं. त्यानंतर 1865 बक्सर आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1760 उदगीर. किंवा इथं तुम्हाला अजून असा प्रश्न तयार होऊ शकतो की पुण्याच्या पेशव्यांनी जालना ताब्यात घेतली ती उदगीरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर तुम्हाला हे साल सुद्धा माहित पाहिजे आणि हे उदगीर सुद्धा माहित पाहिजे. त्यानंतर बघा श्री गणेशाची पूर्ण पीठ जालना जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? श्री गणेशाची या ठिकाणी गणेशाचे पूर्ण पीठ जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ए आहे राजूर, बी आहे मोरगाव,
सी आहे चिंचवड आणि डी आहे पद्मालय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजूर. राजूर हे जे आहे हे गणेशाचे पूर्ण पीठ आहे आणि बाकी पद्मालय हे जे आहे हे अर्धपीठ आहे. अर्धपीठ आहे. या ठिकाणी पूर्ण पीठ आहे आणि हे जे आहे पद्मालय ते अर्धपीठ आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी राजूर हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले प्राचीन पुष्करणी जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय ए आहे मंठा, बी आहे अंबड, सी आहे घनसावंगी, डी आहे बदनापूर. तर 13चं उत्तर काय आहे बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक बी अंबड. आता या ठिकाणी हे जे प्राचीन पुष्करणी आहे तर पुष्करणी म्हणजे काय हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा महानुभाव पंथांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारे जयदेववाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? लक्षात ठेवा महानुभाव पंथ त्यानंतर जयदेववाडी आणि आता त्याचा तालुका. पर्याय ए आहे परतूर, पर्याय बी आहे जाफराबाद, पर्याय सी आहे भोकरदन, पर्याय डी आहे जालना. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भोकरदन. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो की इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. बघा मित्रांनो 15वा प्रश्न शेवटचा जांब समर्थ या जन्म ठिकाणाचा शोध श्री शंकर कृष्णदेव यांनी कोणत्या वर्षी लावला? ए आहे 1901, बी आहे 1902, सी आहे 1903 आणि डी आहे 1905. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की निश्चित जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्याला पोलीस पाटील या परीक्षेमध्ये 70+ मार्क पडायचे आहेत तर तुम्ही निश्चितपणे आमची टेस्ट सिरीज घेऊ शकता आणि त्या माध्यमातून चांगली तयारी करून तुम्ही 70+ मार्क घेऊ शकता. पुढे येणाऱ्या मुलाखतीचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही तुम्हाला देण्यासाठी आग्रही राहू आणि आपली जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत हे जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील व्हावेत यासाठी आपण परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 15व्या प्रश्नाचं काय आहे बघा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1905. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी 15 प्रश्न बघितलेले आहेत. व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि खाली जे हाईपचे बटन आहे त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा. धन्यवाद.